हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अर्पिताज व्लॉग. आणि आज आहे हेअर वॉश डे. सो इथे माझे हेअर्स खूप ऑइली झाले आहेत कारण लास्ट नाईट मी ऑइल लावलं होतं. सो मी आज हेअर वॉश करणार आहे. त्याच्यासाठी मी रोजमेरी वॉटर बनवत आहे. रोजमेरी वॉटर हे याचा कलर पूर्ण चेंज झाला ना मगच हे अप्लाय करायचं हेअर्सला. सो हे आहे रोजमेरी. आता हे मी इतकं यूज केलं आहे ना, सो हे संपत आलेलं आहे. त्यामुळे इथे मी रोजमेरी वॉटर बनवत आहे. आणि आमच्या इकडे पाणी खूपच क्षार आहेत, त्यामुळे मी ॲक्वाचं पाणी घेते आणि ॲक्वाच्या पाण्यामध्ये मी हे रोजमेरी वॉटर घालणार आहे आणि मग नंतर मी हेअर वॉश करणार आहे. सो माझे हेअर खूपच असे ऑइली झालेले आहेत. आणि हेअर वॉशच्या आधी मी ॲलोवेरा लावते आणि ॲलोवेरा जेल नाही यूज करत, मी फ्रेश ॲलोवेरा यूज करते. आणि हे जे मी कट केलेले आहेत ना, ते मी लास्ट वीकच यूज केला होता. तर मी मोठा घेणार होते पण नाही, माझे शॉर्ट हेअर आहेत ना, म्हणून मी फ्रेश ॲलोवेरा हे थोडाच घेणार आहे. सो मी याचा जेल बनवणार आणि मग हे अप्लाय करणार माझ्या हेअर्सला. सो हा आहे ॲलोवेरा. आणि हे माझं छोटंसं गार्डन आहे. त्या छोट्याशा गार्डनमध्ये काही थोडीफार मी फ्लावर्सही लावलेले आहेत आणि नंतर दाखवेन मी ते गार्डन तुम्हाला. सो आता खूपच वेळ झाला आहे आणि मी ॲलोवेरा घेतलेला आहे, तर मी याचा जेल काढणार आहे. तर ॲलोवेराला फर्स्ट आपण मधून कट करून ते ॲलोवेरा जेल काढण्यासाठी एक छोटीशी किसणी असते ना, त्याच्यामध्ये किसला जातो ना तो ॲलोवेरा, त्यामुळे त्याच्यातून काय होतं आहे, जेल निघतं. मग ते जेल आपण हेअर वॉशच्या आधीच हे अप्लाय करायचं, म्हणजे आपले हेअर्स खूप स्मूथ होतात आणि सिल्की पण होतात आणि फ्रीज पण होत नाहीत. त्यामुळं मी इथे असं किसनीने हे काढत आहे. तर ते काय आहे मी माझे हेअर्स खूप शॉर्ट आहेत, त्यामुळे मी थोडासाच घेतलेला आहे ॲलोवेरा जेल. सो ते मला हे करताना खूपच डिफिकल्ट होत आहे. ते फक्त माझ्या हातालाच चिपकतं आहे, त्यामुळे मी थोडं हळूहळू करत आहे इथे. हे बघा हे ॲलोवेराचं, आणि मी हे मजा घेत मी हे काम करत आहे. सो आता हे ॲलोवेरा मी जेल पूर्ण मी हे करून घेणार आहे. हे बघा, ॲलोवेराचं जेल पूर्ण खाली न पडताना इथेच सगळं अटकून बसलेलं आहे. त्यामुळे ह्याला पहिला आपण हे करूयात आणि मगच हे अप्लाय करण्यासाठी रेडी होईल. तर हे रेडी होत आहे आणि इथे मी मजा घेत ॲलोवेराचं जेल काढत आहे. सो ॲलोवेराचं जेल झालेलं आहे आणि थोडंसं मी अप्लाय पण केलं होतं. तर आता इथे मी पूर्ण अप्लाय करत आहे. सो हे काम मी सगळं माझं काही वर्क असतं ना ते करूनच मी करते, कारण मला हेअरसाठी खूपच हे वाटतं ना. सो मी हेअरची खूप केअर करते आणि त्यामुळे मी याच्यासाठी माझा वीकमधून 2 वेळा म्हणजे याच्यासाठी मी टाईम देते आणि हे हेअरसाठी करते. सो मी इथे अप्लाय करत आहे आणि खूप खूप यूज केला तरी चालतो आणि हे जेलसारखं आहे. सो हे सारखं असं अप्लाय करून आपले हेअर्स खूप स्मूथ होतात गाईज. आणि ह्याला थोडीशी स्काल्प मसाज पण खूप गरजेची आहे. सो आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि ॲलोवेरामुळे आपल्या केसांना एक वेगळी शाईन येते. आणि ती शाईन येण्यासाठी मी हे वीकमधून 2दा अप्लाय करते आणि हेअर्स पण आपले खूप स्मूथ होतात. त्यामुळे ॲलोवेरा जेल यूज करणं खूप गरजेचं आहे. आणि ॲलोवेरा जेल मी लावते आणि मी गाणं म्हणत नाही, असं कधीच होणार नाही. तर मी बॅकग्राऊंडला म्युझिकही ऐकत त्याची मजा घेत मी हे ॲलोवेरा जेल अप्लाय करत आहे. सो स्काल्प मसाज तर खूप गरजेची असते, त्यामुळे मी स्काल्पची मसाजही करते. कारण आपलं ब्लड सर्क्युलेशन स्काल्पची मसाज केली खूप व्यवस्थित होतं आणि आपलं डोकं जर दुखत असेल ते पण शांत होतं. त्यामुळे स्काल्प मसाज करणे खूप गरजेचे आहे. स्काल्पची मसाज आहे 5 मिनिट तर करणं हे गरजेचीच आहे,
कारण आपलं ब्लड सर्क्युलेशन कसं हे होणार. त्यामुळे ना आपल्याला स्काल्पची मसाज करणं खूप गरजेचे आहे आणि आपली हेअर्सना पण खूप असं प्रेमाने असं हे केलं ना तर खूपच छान वाटतं. आणि गाईज आपल्याला पण खूप छान वाटतं की आपले हेअर्स इतके छान ग्रोथ होतात. आणि 10 मिनटानंतर आपण आता हे हेअर वॉश करणार आहोत. सो आता इथे माझे हेअर्सना 5 मिनटानंतर हे असे काही दिसत आहेत. सो त्यामुळे आता रोजमेरी जी आहे ना ते पाणी चेंज, आता ह्या पाण्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. सो नंतर आपण आता हेअर वॉश करणार आहोत. सो हेअर वॉशसाठी मी घेतलेला आहे इथे ममाअर्थचा ऑनियन शॅम्पू. सो मी हा कालच परचेस केला होता. त्यामुळे मी अजून पॅकसुद्धा फोडलेलं नाही आहे. तर मी आत्ताच सगळं करत आहे. सो मी आता हे पॅक फोडून नंतर ना हा यूज करणार आहे. आणि याचा वास वाव किती मस्त येतो आहे. आणि हा किती छान दिसतो यार. सो आता मी हेअर वॉश करून येते. तर हेअर वॉश करून काही माझे केस अशी सिल्की झालेली आहेत आणि बाउन्सी पण झालेली आहेत. तर इथे सिल्की हेअर्सना व्यवस्थित ठेवण्यासाठी मी हे सिरम यूज करते. आणि हे सिरम आहे स्ट्रेक्सचं. तर हे सिरम आपल्या स्काल्पला न लावता हे हेअर्सच्या मिडपासून एंडपर्यंतच लावायचं. कारण ते का फ्रीज होत नाहीत आपले हेअर्स आणि स्मूथ राहतात व्यवस्थित. आणि फ्रीज न झाल्यामुळे आपलं हेअरफॉल पण होत नाही. त्यामुळे हे सिरम यूज करणं खूप गरजेचे आहे. आणि इथे बघा हेअर वॉश केल्यामुळे माझे केस हे कर्ल झालेले आहेत. आणि इथेच तर तुम्हाला हे हेअर वॉश रूटीन आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.